राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आज नागपुरातून मंडल यात्रेची सुरुवात केली। परंतु सगळ्यात मोठा प्रश्न आहे की शरद पवारांनी मंडल यात्रा सुरू करण्यासाठी नागपूरचीच निवड का केली। याचे अनेक कारणं आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विदर्भामध्ये बहुसंख्य ओबीसी मतदार आहेत। जो मतदार मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी मराठा बहुल परिसर आहे। त्याचप्रमाणे विदर्भातले 11ही जिल्हे जे आहे त्यामध्ये ओबीसी मतदार हा महत्त्वाचा आहे आणि निर्णायक आहे। त्यामुळेच शरद पवार यांनी विदर्भाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमधून या मंडल यात्रेला सुरुवात केली। मंडल यात्रेला सुरुवात करताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सगळ्या प्रमुख नेत्यांचे भाषण या ठिकाणी पाहायला मिळाले। भाषणाचा सूर होता तो महायुती आणि भाजपच्या विरोधात। कारण की विदर्भ म्हटलं तर आपल्याला भाजपचा गड म्हणून विदर्भाकडे बघितलं जातं। 2009च्या निवडणुकानंतर लोकसभा असो की विधानसभा ही एक लोकसभा अपवाद सोडली तर भाजपला सर्वाधिक मतं विदर्भात मिळालेले आहे। आणि ओबीसी मतदारांमध्ये आपली जागा निर्माण करायची असेल तर ओबीसी मतदारांसाठी नेमकं केलं काय हे सांगणं गरजेचं आहे आणि ते सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी मंडल यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस करतायत। एकूणच 36 जिल्ह्यामध्ये ही यात्रा जाणार आहे। 300 पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये ही मंडल यात्रा जाणार आहे आणि या मंडल यात्रेचा उद्देश एकच आहे की जास्तीत जास्त ओबीसी मतदार ओबीसींचं संघटन मजबूत व्हावं यासाठी ही यात्रा राष्ट्रवादीकडून काढण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आणि या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जर ग्रामीण भागात बळ हवं असेल तर विदर्भातला ओबीसी समाज त्यांच्या सोबत असणं गरजेचं आहे। आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसनं शरद पवार यांनी नागपूरमधून ही मंडल यात्रा सुरू केलेली आहे। दुसरं महत्त्वाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा गृहशहर आहे नागपूर। दुसरं महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपुरात आहे। त्या शहरात येऊन शरद पवार यांनी मंडल यात्रेची सुरुवात केली। परंतु या मंडल यात्रेचा किती फायदा होणार हे येत्या निवडणुकीनंतरच ठरेल की खरंच ओबीसी समाज जो भाजप म्हणतो की आमचा DNA ओबीसी समाजाचा आहे त्यावर आज शरद पवार गटाच्या नेत्यांनी टीका केलेली आहे। परंतु येणाऱ्या निवडणुकीत कारण की विधानसभा निवडणुकीत विदर्भामध्ये ओबीसींनी भरभरून मतं भाजपला दिलेली आहे आणि त्यामुळेच आगामी निवडणुकीमध्ये काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि त्यामुळेच सगळ्यांचंच फोकस म्हणजे काँग्रेसचं फोकस ओबीसी मतदार आहे, भाजपचं फोकस ओबीसी मतदार आहे, शिवसेना शिंदे गटाचं फोकस ओबीसी मतदार आहे आणि आता शरद पवार गटही ओबीसी मतदारांना फोकस करून ही यात्रा काढतायत। ही यात्रा जवळपास 50 पेक्षा जास्त दिवस फिरणार। परंतु जेवढे दिवस ही यात्रा विदर्भातून जाणार जास्तीत जास्त ओबीसींना आपल्याकडे आपल्या संघटनेत घेण्याचा ओबीसींचं संघटन मजबूत करण्याचा हा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे। परंतु या यात्रेचं यश तेव्हाच कळेल जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल येतील आणि त्यात जनता ओबीसी समाज नेमका कुणाच्या बाजूने आहे याचा फैसला होईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।